देवघर कोणत्या दिशेला ठेवावे? नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे की देवघर कोणत्या दिशेला ठेवावे। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स मिळत राहतील। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल। चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील सर्व सामानांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते। त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवघराची सुद्धा विशेषता आहे। आपल्या सर्वांना नेहमीच प्रश्न पडतो की आपण घरामध्ये नवीन मंदिर बनवत आहोत किंवा एखादे नवीन देवघर बाहेरून विकत आणत आहोत, तर देवघर कोणत्या दिशेला आपण ठेवायला हवे, जेणेकरून आपल्याला याचे चांगले फायदे होतील किंवा आपल्या घरामध्ये कशी सुख शांती समृद्धी टिकून राहील यासाठी देवघर ठेवण्याची दिशा ही योग्य असणे गरजेचे आहे। मी तुम्हाला देवघर कोणत्या दिशेला ठेवावे व त्याचे आपल्याला काय फायदे होतील याबद्दल सर्व माहिती देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची सर्व योग्य माहिती मिळेल। घरामध्ये देवघराची मांडणी करत असताना देवघर हे पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेस करावी। शास्त्रामध्ये देवघराच्या मांडणीसाठी ईशान्य दिशा ही सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे, कारण असे म्हटले जाते की ईश्वरीय शक्तींचा वास हा पूर्व दिशा, उत्तर दिशा आणि ईशान्य दिशेमध्ये आहे। ईशान्य दिशेला साक्षात महादेव यांचा वास आहे आणि सर्व ईश्वरीय शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा आहे ती ईशान्य दिशेमधून प्रवेश करते आणि नैऋत्य दिशेने बाहेर निघते। मित्रांनो, शास्त्रात सुद्धा लिहिलेलं आहे, ईशानः सर्व विद्यांना मीश्वरः सर्व भूतांना, म्हणजे सर्व विद्यांचे अधिष्ठाता स्वयं महादेव हे स्वतः ईशान्य दिशेमध्ये वास करतात आणि सर्व देवी देवतांचा सुद्धा वास ईशान्य दिशेमध्येच आहे। चला तर मी तुम्हाला याबद्दल अजून माहिती देणार आहे की या सर्वांचा आपल्या जीवनावर आणि आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि काय परिणाम होतात। आपल्या दैनंदिनच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ज्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो। यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी म्हणजे देवघर। आपल्या देवघराच्या दिशेवर आपल्या जीवनाची दिशा अवलंबून आहे। तुम्ही जर वास्तुपुरुषची आकृती कधी पाहिलेली असेल तर पहा, यामध्ये वास्तु भगवान यांचा जो डोक्याचा भाग आहे तो ईशान्य दिशेचा आहे, म्हणजेच जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या मस्तिष्कमधून प्रवेश करते आणि आपल्या पायांच्या मार्गाने बाहेर निघते। जसे की मी तुम्हाला या आधी सांगितले की सकारात्मक ऊर्जा ही ईशान्य दिशेने प्रवेश करते आणि नैऋत्य दिशेने बाहेर निघते। तर चला मी तुम्हाला मंदिराच्या दिशेनुसार होणारे फायदे याबद्दल माहिती देणार आहे। देवघराची मांडणी ही पूर्व दिशेस केल्याने आरोग्य उत्तम राहते। पश्चिम दिशेस देवघराची मांडणी केल्यास मनामध्ये कायम अस्वस्थता नांदत राहते। जर उत्तर दिशेला देवघराची मांडणी केलेली असेल तर धनाची प्राप्ती होते आणि दक्षिण दिशेस देवघराची मांडणी केल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जांचा वास असतो असे म्हणतात। दक्षिण दिशा ही देवघराच्या मांडणीसाठी अशुभ मानली जाते, यामुळे घरामध्ये अशांततेचे वातावरण असते। परंतु ईशान्य दिशेस आपण देवघराची मांडणी केल्यास सर्व प्रकारचे लाभ आपल्याला होतात, जसे की घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा कायम वास राहतो, सर्वांचे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती लाभते। घरामध्ये देवी लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि सर्व देवी देवतांची पूर्ण कृपा प्राप्त होते असे मानले जाते। देवघराची स्थापना करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे देवघर हे बेडरूममध्ये, म्हणजे आपण जिथे झोपतो त्या ठिकाणी देवघराची मांडणी करू नये। घरामध्ये जिथे बाथरूम किंवा टॉयलेट असेल त्या भिंतीला लागून देवघर मांडू नये। घरामध्ये स्टेअर्स म्हणजे पायऱ्या असतील तर त्याखाली सुद्धा देवघराची मांडणी करू नये। मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे की देवघरावर खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात, जसे की माचीस, अगरबत्ती, हळदी कुंकवाचा करंडा असे काही सामान ठेवलेले असते आणि धूळ जमा झालेली असते। शक्य असेल तर देवघर दररोज स्वच्छ करावे, नसेल तर आठवड्यातून एक तरी वेळेस देवघर पूर्ण स्वच्छ करावे। देवघरावर आणि देवांवर धूळ जमा होऊ देऊ नये। देव्हाऱ्यातील फुले दररोज चेंज करावीत। असे म्हटले जाते की देवघरावर काही वजन ठेवल्यास याचा परिणाम आपल्या जीवनावरही दिसून येतो, त्यामुळे देव्हाऱ्यावर कधीही वस्तू जमा करून ठेवू नये। देवघरासमोर कायम थोडी जागा मोकळी सोडावी, जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या पूर्ण परिवाराला बसून पूजा करता येईल। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा।
व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.